मुंबई ते नागपूर या समृद्धी महामार्गावरील अंतिम टप्प्याचं उद्घाटन जे आहे ते झालेलं आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्घाटन केलं। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा उपस्थित होते। उद्घाटन केलं त्यानंतर रिबिन कापत त्यांनी टनेल जो आहे तो महाराष्ट्रातील सर्वात मोठा टनेल ज्याच्यामध्ये इंटरचेंजेस आहेत, फायर सिस्टीम आहे, ऑटोमॅटिक सर्व सिस्टीम ज्या त्या यंत्रणा जी आहे ती बसवण्यात आली, अशा टनेल मधून त्यांनी प्रवास सुद्धा केला। विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाहन चालवत जे सारथी ज्या प्रकारे म्हटलं जातं वाहन चालवत त्यांच्या बाजूला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बसले होते आणि मागच्या सीटवरती उपमुख्यमंत्री अजित पवार बसले होते। एकाच गाडीतून या तिघांनी सुद्धा प्रवास केलेला आहे। संपूर्ण टनल मध्ये प्रवास करत त्यांनी एकंदरीत टनल कशा प्रकारे बांधकाम केलं त्याची पाहणी केलेली आहे। सर्वप्रथम महत्वाचं म्हणजे टनलची रुंदी असेल, लांबी असेल ही सर्वाधिक आहे, त्यामुळे कसारा ते इगतपुरी असेल, इगतपुरी ते ठाणे असेल असा हा प्रवास या टनलमुळे अत्यंत सोयीचा आणि जलद गतीने प्रवास हा होणार आहे। ज्या अगोदर प्रवाशांना हा जो वेळ आहे जो इगतपुरी ते ठाणे असेल किंवा ठाणे ते इगतपुरी असेल हा जो प्रवास मार्ग आहे, प्रवासी वेळ आहे जो सर्वाधिक होता तो मात्र आता या टनलमुळे कमी होणार आहे। अंतिम टप्प्याचा आज यांनी उद्घाटन झालेलं आहे, त्यामुळे आता या अंतिम टप्प्याच्या उद्घाटनानंतर प्रवाशांकडून कशा प्रकारे याला प्रतिसाद मिळतो हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।